भांडालाय. अरे तो मला म्हणाला तुम्ही व्हिडिओ करताय साहेब तुम्ही बाद होणार. अरे मी म्हटलो बाद आणि माझं काय घर महापालिका चालली मी म्हटलो. विजय सरदारनं फायद्या तोट्याचा विचार केलेला नाही. जिथं चुकते तिथं चुकते म्हटलं. होय. आज जे कुणाचे प्रश्न मांडवलेले आहेत माझ्या स्वार्थासाठी पक्षासाठी विजय सरदार बोलत नाही. जनतेचे प्रश्न मांडवलेले काय चालले. कोल्हापूर शाहू महाराजांचं नाव घेताय शाहू नगरी म्हणताय आणि चालले काही दाखवाय दात वेगळ्या खायचं दम आहे म्हणून बोलतोय. आणि मला काय माझं महापालिका घर चालणार नाही. फायदा तोटा आणि जनतेसाठी वाकडापणा गेला विजय सरदार तयार आहे. माझ्या स्वार्थासाठी माझ्या घरासाठी मी मांडत नाही. जनतेचे प्रश्न आज रस्ता ड्रेनेज गटार बिटार पार्किंग फेरीवाली काय नियोजन काय चाललंय आणि काय त्या जगण्याला अर्थ आहे. अशी पदे येतात पदं जातात. असा पदाचा गैरवापर केला नाही करणार नाही. माझं घर माझी आई समजते महापालिका हेच मी बोलत होतो आणि त्यावर भांडत होतो. तिचं कारण म्हणजे स्वार्थासाठी विजय सरदार नाही आहे. जे केले ते निस्वार्थान केलं नाही. याच्याबरोबर करणार आणि करून दाखवणार. पैसे दिलं कोण पण येते बिन पैशाचं नाशुती म्हटलो. अशी पदं आली आणि पदे गेली हे मला चिडी. त्याचबरोबर रामापाशी मारुतीपाशी बोलायला लागले. माझा स्वार्थ नाही जनतेचा स्वार्थ. जनतेसाठी मी म्हणतोय. जनतेचे प्रश्न हेच माझी पसंत आहे. माझी शाहूनगरी माझं कोल्हापूर कसं चांगलं होईल हे माझे विचार आहेत. आणि ह्यासाठी मला जर वाकडापणा आणि कुणाचा वाकडा मला माहिती आहे नेत्याचा वाकडा असेल पण नेत्यांना मी वाईट कुठं म्हणते. अरे त्याप्रमाणे नशिबाने पदे मिळाले आहेत तुम्ही चांगली कामं करा ना. शाहू महाराजांचं नाव घेता बाबासाहेब आंबेडकर महापुरुषांची घेताय तशी वागा. शिवाजी महाराजांचं नाव घेताय तशी वागा. तशी करा. त्यांनी स्वराज्यासाठी देशासाठी केले स्वतःच्या स्वार्थासाठी काही केलेलं नाही हे मी सांगतोय. आणि त्यातनं त्यांना वाईट वाटत तर मला काय फरक पडतोय. आणि माझं महापालिकेवर घर चाललेलं नाही. एक लक्षात ठेव विजय सरदार जे आहे ते बोलणारच फायद्या तोट्याचा विचार करत नाही.